नवापूरमधील रिसॉर्टवर कारवाई करण्यात आलेली आहे। शिवसेना ठाणे माजी जिल्हा प्रमुखांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 7 सी रिसॉर्टवर प्रशासनाने हातोडा टाकलाय। रिसॉर्टवर कारवाईवेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। रिसॉर्ट मालकाचे 2 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झालंय। वसई विरारच्या अर्नाळा येथील नवापूर समुद्रकिनारी असलेल्या 7C7 या रिसॉर्टमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या रिसॉर्टवर कारवाईचे आदेश दिले। आदेशाची अंमलबजावणी करत प्रशासनाने संपूर्ण रिसॉर्ट उद्ध्वस्त केलाय। रिसॉर्ट मालकाचे 2 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झालंय। या कारवाईनंतर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। विरारच्या 7 हिन या रिसॉर्टवर आज कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता सध्या या ठिकाणी कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण जे रिसॉर्ट जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ज्या असलेल्या ज्या स्लायडिंग आहेत त्या संपूर्ण चूर करून टाकलेला आहे। या स्लायडिंगचा जर समोरचं इमारत जशी पाहिली तर या इमारती सुद्धा या ठिकाणी पाडण्याचं काम अजूनही सुरू आहे। या ठिकाणी जर रिसेप्शन असेल, फुल असेल, या ठिकाणी ज्या स्थानिक रिसॉर्ट मधल्या स्थानिक केबिने असतील या संपूर्ण जमीनदोस्त करून टाकलेल्या आहेत। या ठिकाणी महापालिका प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, या ठिकाणी महसूल प्रशासन आहे। संपूर्ण प्रशासनात ही सर्वात मोठी कारवाई झालेली आहे। मात्र या वसई विरार क्षेत्रात ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण आता वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी ज्या अवैध इमारती असतील, रिसॉर्ट असतील, या ठिकाणी असतील, या अशा पद्धतीने मोठ्या हॉटेल या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। मात्र महापालिका या अशा हॉटेलवरती कारवाई केली जात नाहीये। मात्र या रिसॉर्टमध्ये आतापर्यंत 2 वेळा या ठिकाणी कारवाई झालेली आहे। मात्र त्यावेळी अशी कारवाई का केली नाही असा नागरिकांकडून सवाल केला जात आहे। मात्र या कारवाईनंतर आता नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान याच संदर्भात वसई विरारच्या नागरिकांशी संवाद साधलाय, तोही पाहूयात। विरारच्या अर्नाळा येथील आज 7 रिसॉर्टवरती कारवाई करण्यात आली आहे आणि संपूर्ण रिसॉर्ट जमीनदोस्त केलेला आहे। रिसॉर्टचे मालक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल नेमकं काय हे? मी एकच बोलते, तुम्ही मंत्र्याचा माणूस होता बघ, तुम्ही एवढं जोर तुकलं, मग सामान्य माणसाने काय करणार? एवढं दुरुस्त करून तुम्ही रिसॉर्ट सगळं समस्त केलाय, मग सामान्य माणूस कुठे जाणार? इतर महिला आपल्यासोबत आहेत, काय सांगाल नेमकं त्या दिवशी काय नेमकं प्रकरण झालं? काय नाही, मग मी तुम्हाला सांगितलं की नाही, काही आज रिक्षावाल्याचे भांडण होत नाही का? प्रत्येक रिसॉर्टला होतात, प्रत्येक रिसॉर्टला माणूस मरते, मग तेव्हा आपण सगळ्यांची रिसॉर्ट फोडणार का? मुख्यमंत्री फोडायला पाहिजेत की नाही? आता आमचं फोडलं, जमीन उद्ध्वस्त केलं, तसं त्यांचं पण करावं, आमची ही पण मागणी। तुम्ही असं केलं असतं का? आम्हाला नोटीस दिली ते 8 दिवसाची का 15 दिवसाची की महिन्याची, तर आम्हाला चाललं असतं। पण तुम्ही काय डायरेक्ट 24 तास भराच्या अगोदर आमची जमीन 7 सी रिसॉर्ट म्हणजे उद्ध्वस्त केलं। हे कितपण लाडकी बहीण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली लाडकी बहीण, ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांना कितपण शोभते आणि कितपण चालावी? लाडकी बहिणीचा जर संसार उद्ध्वस्त केला असेल तर मुख्यमंत्र्याला लाडकी बहीण हा योजना बंद करावे। आमच्याकडे आता पुढचा एकच मार्ग आहे, आम्ही जीव द्यायचा। आणि हा जीव कुठे देणार? आम्ही मुख्यमंत्रीकडे ज्यांनी हे केस केले त्यांच्या दारात जाऊन आम्ही औषधं पिणार। जर आम्हाला हे उद्ध्वस्त केलेलं परत तसं करून भेटलं नाही तर आम्ही तसंच करणार। जर भरपाई जर नाही मिळाली तर हे जे नागरिक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या दारात आत्महत्या करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।